नमस्कार, मी डॉक्टर अमला घळसासी. मी रत्ना हॉस्पिटल पुणे इथे यूरोलॉजिस्ट आहे. आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलं की किडनी स्टोन काय असतो, त्याचे प्रकार काय असतात, तो कसा बनतो ते. आता आज आपण बघणार आहोत की किडनी स्टोनची नेमकी लक्षणं काय असतात. किडनी स्टोनची 5 महत्त्वाची लक्षणं असतात. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे पाठीच्या बाजूला मणक्याच्या एका साईडला दुखणं. आता स्टोन कुठे आहे? तो किडनीच्या कप्प्यामध्ये आहे, किडनीच्या तोंडावर अडकलाय का युरेटरमध्ये आहे, याप्रमाणे कधी हलकं कंटिन्युअसली दुखत राहतं आणि कधी अत्यंत तीव्र दुखणं येतं, जे एकदम लाटांसारखं आपल्याला वेदना होत राहतात आणि त्या असह्य होऊन जातात. जर का आपल्याला या लाटांसारखा असह्य वेदना होत असतील तर तो स्टोन युरेटरमध्ये अडकला असू शकतो, जेणेकरून किडनीला सूज आलेली असते. ह्या केसमध्ये आपण त्वरित जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं असतं. दुसरं लक्षण म्हणजे लघवीला वारंवार लागणे. हे इन्फेक्शनमुळे किंवा स्टोनच्या घर्षणामुळे होऊ शकतं. जर का आपल्याला सारखं लघवीला जायला लागत असेल, लघवीला जळजळ होत असेल, लघवीला गेल्यावर एकदम थोडी लघवी होत असेल, तर हे किडनी स्टोनचं लक्षण असू शकतं. तिसरं लक्षण म्हणजे लघवीच्या वाटे रक्त जाणे. रक्त लाल जाऊ शकतं किंवा थोडी गुलाबीसर लघवी सुद्धा आपल्याला होऊ शकते. स्टोन काटेरी असल्यामुळे ते आतमधनं खरवडतं आणि त्याच्यामुळे आपल्याला लघवीमध्ये रक्त जाऊ शकतं. चौथं लक्षण म्हणजे जेव्हा आपल्याला पाठीच्या बाजूला दुखतं तेव्हा त्याच्यासोबत उलटी मळमळ किंवा थंडी वाजून ताप येऊ शकतो. जर का दुखत असताना उलटी मळमळ होत असेल किंवा ताप येत असेल तर ते इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं आणि त्या केसमध्ये आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. आणि 5वं लक्षण म्हणजे कधी लघवी अचानक थांबून जाते पूर्णपणे. जर का एका किडनीमध्ये एक किडनी आपली व्यवस्थित काम करत नसेल किंवा एकच किडनी असेल आणि दुसऱ्या किडनीमध्ये जी काम करते त्याच्यामध्ये स्टोन अडकला तर आपली लघवी पूर्णतः बंद होऊ शकते आणि हे इमर्जन्सी सिच्युएशन असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला त्वरित हॉस्पिटलला जाणं गरजेचं असतं. आपण बऱ्याच वेळा पाठ दुखतेय, आपण काही जड वजन उचललंय किंवा गॅस झाले त्याच्यामुळे पोटात दुखतंय असं म्हणून गोळ्या औषधं घेतो, ते दुखणं टाळतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला ह्यापैकी कुठलीही जर का समस्या वाटत असेल तर आपण त्याचं लवकरात लवकर निदान करून लगेच जवळच्या यूरोलॉजिस्टला दाखवणं गरजेचं आहे आणि त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. धन्यवाद.